मी जसं सांगितलं की बऱ्याच लोकांना वाटतं डॉक्टर कॉमेडी करू शकत नाही, तसं बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझी प्रॅक्टिस चालत नसावी आणि म्हणून मी आज इथे स्टँडअप कॉमेडी करायला आलो आहे. बरोबर वाटतं. मी हळूहळू त्यांना म्हणायला लागलो की मेंटल हेल्थ काउन्सिलिंगचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण काय करायला हवं. पण डॉक्टरांमध्ये हल्ली जातभेद आलेला आहे, म्हणजे गायनेकोलॉजिस्टला पेडियाट्रिक्सच हवा असतो. सो हाय 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 हाय. मी सगळ्यात आधी माझं छोटंसं इंट्रोडक्शन करून देतो. मी डॉक्टर आहे, मी ॲक्टर आहे, मी डिरेक्टर आहे, मी रायटर पण आहे, पोएटही आहे, वेळ मिळेल तसा मी पेंटरही आहे, आणि मी मेंटल हेल्थ काउन्सिलर आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट कोच आहे. फक्त मी जॉनी सिन्स नाही आहे, मी डॉक्टर उमेश सोनावणे. थँक्यू. सो बरं, मी नेहमी डॉक्टर आहे अशी ओळख मुद्दाम करून देतो, कारण बऱ्याच लोकांना वाटतं की डॉक्टर कॉमेडी करू शकत नाही. बरोबर वाटतं. बरं, इथे आहे कोणी डॉक्टर आहे? नाही, मी डॉक्टर विचारतो, कारण डेंटिस्ट हा मेडिकल पेशामधला जरी असला तरी त्याचा डॉक्टर आणि डेंटिस्ट हे फार वेगवेगळे पेशे आहेत. त्यामुळे प्लीज कोणी डेंटिस्टला डॉक्टर म्हणू नका. खरं तर हा राजकीय विषय आहे, त्यामुळे राजकीय विषय तर चालणार नाही. सो मी जसं सांगितलं की बऱ्याच लोकांना वाटतं डॉक्टर कॉमेडी करू शकत नाही, तसं बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझी प्रॅक्टिस चालत नसावी आणि म्हणून मी आज इथे स्टँडअप कॉमेडी करायला आलो आहे. बरोबर वाटतं. पण माझ्याकडे थोडेफार पेशंट येत असतात, ज्यांना बरं व्हायचं नसतं असे पेशंट माझ्याकडे येत असतात. आणि प्रत्येक पेशंटचा एक टाईप असतो, तुम्ही जर बघाल तर. म्हणजे डॉक्टर हा असा एखादा पेशा आहे, मी तुम्हाला सांगेन की इतके प्रकारचे लोक इथे भेटतात, वेगवेगळे प्रकारचे लोक असतात, वेगवेगळ्या टाईपचे लोक असतात, आणि लोक डॉक्टरकडे कुठलाही प्रॉब्लेम घेऊन येतात. आता मध्यंतरी एक काका माझ्याकडे आले होते. ते आले, बसले. मी त्यांना म्हटलं की येस काका, काय झालं आहे? काका म्हणतात, बायकोला पाळी येत नाही आहे. म्हटलं ओके, तुम्ही का आलायत मग? माझ्यामुळे येत नाही आहे. ओके, मग मी काय करू? माझ्या मुलांना तेवढं समजावा. ठीक आहे, समजावतो. त्यांच्या बायकांनाही समजावा. म्हटलं काका वय काय तुमचं? म्हणाले 58. म्हटलं काका या वयात तुम्ही असं नका वागा. असे बऱ्याच प्रकारचे पेशंट असतात. आता माझे एक पेशंट आहेत, जे नेहमी माझ्याकडे येत असतात. मध्यंतरी ते माझ्याकडे आले होते. मला म्हणतात, डॉक्टर मला ना मळल्याशिवाय होत नाही हो, काहीतरी औषध द्या. म्हटलं ठीक आहे. आता अशा वेळी ना काय होतं, माझ्यातला मेंटल हेल्थ काउन्सिलर जागा होता, आणि मग मी त्यांना काउन्सिलिंग करायला लागलो. मी अशा वेळी डॉक्टरला, एक डॉक्टरी पेशा असल्यामुळे मी त्यांना काउन्सिलिंग सुरू केलं. आणि काउन्सिलिंग करता करता मी त्यांना सांगायला लागलो की हे बघा काका, हे सगळे ना आपल्या मनाचे खेळ आहेत. म्हणजे आपलं शरीर आणि आपला मेंदू यांना आपण ही सवय लावलेली आहे. बऱ्याचदा काय होतं, आपल्या मेंदूला आणि आपल्या शरीराला जर आपण एखादी सवय लावली ना, तर आपलं शरीर तसंच वागू लागतं. आणि काय, आपला मेंदू जो आहे तो राजा आहे. आपला मेंदू शरीराला कमांड देत असतो. त्यामुळे तुम्ही जर मळीची सवय लावून घेतली आहे शरीराला, त्यामुळे ते मेंदूला नॉर्मल वाटतं आहे. आणि मेंदूला नॉर्मल वाटल्यामुळे काय होतं आहे, तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही आहे. त्यामुळे प्रेशरच बिल्डअप होत नाही. त्यामुळे मी काय तुम्हाला औषध देणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही असं करा, काही दिवस ना तुम्ही बिना मळता प्रेशर बिल्डअप करण्याचा प्रयत्न करा. त्यावर ते म्हणतात की नाही डॉक्टर, हे शक्यच नाही. मी खूपदा हे प्रयत्न केलेत पण असं होत नाही. आणि इतक्यांदा प्रयत्न करूनही त्यांनी झालं नाही. म्हणून मी काय केलं, मी त्यांना एक वेगळी कल्पना सांगितली. मी हळूहळू त्यांना म्हणायला लागलो की मेंटल हेल्थ काउन्सिलिंगचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण काय करायला हवं. सॉरी.
मेंटल हेल्थ काउन्सिलिंगचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण काय करायला हवं, आपण त्यांचं मेंटल हेल्थ जरा जास्त स्ट्रॉंग होतं. त्यांनी मला जास्तच चांगलं काउन्सिलिंग केलं. बऱ्याचदा असं होतं की लोकांना वाटतं की डॉक्टर असल्याचे बरेच फायदे आहेत, पण असं नाही आहे. म्हणजे मित्रमैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर मी कसा आहे हे विचारण्याआधी ते कसे आजारी आहेत हे विचार, आणि त्यांच्या आया पाणी देण्याऐवजी औषधाच्या बाटल्या हातात देतात. काय भक्ती. हो. तर असे बरेच पेशंट माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने येत असतात. आणि आजपर्यंत असं झालं आहे की डॉक्टरी पेशा म्हटलं ना की बऱ्याच लोकांना वाटतं की याला चांगल्या मुली पटत असतील, अगदी टॉपच्या. पण डॉक्टरांमध्ये हल्ली जातभेद आलेला आहे. म्हणजे गायनेकोलॉजिस्टला पेडियाट्रिक्सच हवा असतो. मध्यंतरी मी एका गायनेकोलॉजिस्टला डेट करत होतो. ती म्हणाली मी प्रेग्नंट बायांना तपासेल त्यावेळी तू काय करशील. पॅथॉलॉजी हा माझा पेशा असल्यामुळे मी तिला म्हटलं की मी युरिन सॅम्पल कलेक्ट करेन. गेलं वर्षभर मी युरिन सॅम्पलच कलेक्ट करतोय. तर अशा पद्धतीने मला वेगवेगळे पेशंट भेटत गेले आणि त्या पद्धतीने माझा पेशा पुढे चालत राहिला. आता तुम्हाला वाटलं असेल की डॉक्टर असूनही यांना काही कंटेस्टंट वगैरे मिळाले नाही म्हणून यांनी मला बोलवलं आहे. बरोबर वाटतंय. त्यांच्याकडे कंटेस्टंट कमी होते म्हणून आज मी इथं स्टँडअप कॉमेडी करायला आलो. थँक्यू सो मच.